मंडळी नमस्कार, मी आपला फॅमिली फार्मर शांतुबा कृषी पर्यटन केंद्र केडंबे। मंडळी गेले काही दिवसापासून आपण पाहत आहोत सर्वत्रच महाराष्ट्रामध्ये चांगला असा मुसळधार पाऊस पडला आणि संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं। मंडळी पूर्वी तर यापेक्षा जास्त पाऊस पडायचा, परंतु कधी आपण असं जनजीवन विस्कळीत झालंय असं ऐकलं नव्हतं। मंडळी खऱ्या अर्थाने विकास हा विकास कसला चाललाय याचा आपण विचार केला आहे का? मंडळी आज विकासाच्या नावाखाली सिमेंट काँक्रीटची जंगलं दिवसेंदिवस वाढत चाललेली आहेत। मंडळी आज आपण याच विकासाला भाळून आज आपण आपली सोन्यासारखी गावं सोडून शहरामध्ये स्थलांतरित होत चाललो आहोत। आपण पाहिलं या 4-5 दिवसापूर्वी शहरामध्ये कशा पद्धतीने पाऊस आला आणि पावसाने शहरं तुंबली आणि या तुंबलेल्या पाण्यामधून आपण आपल्या घरी जाण्यासाठी वाट शोधत होतो। मंडळी नक्की आपण कोणत्या विकासाच्या मागे चाललो आहे याचा आपण नक्की विचार करावा। मंडळी आज गावासारख्या ठिकाणी सोन्यासारख्या या जागेमध्ये आपण आपली शेती करत जनजीवन जगणं गरजेचं आहे। आज गावामध्ये राहूनच आपण वेगवेगळ्या विषयावरती काम करू शकतो। आज शांतुबा कृषी पर्यटन हे देखील एक शेतीच होतं। त्या ठिकाणी फक्त आम्ही एका प्रकारची शेती करायचो, भात शेती करायचो, परंतु हळूहळू आम्ही या भात शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही कृषी पर्यटन चालू केलं। कृषी पर्यटनाबरोबर आपण शेततळ्याचा या ठिकाणी एक प्रयोग केला आणि याच्यामध्ये फिश फार्मिंग चालू केलं, त्याचबरोबर डेअरी फार्मिंग चालू केलं। अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आम्ही शेतामध्ये आमची पारंपरिक शेती करतच या ऍक्टिव्हिटी चालू केल्या आणि आमची उपजीविका आम्ही या ठिकाणी भागवत आहोत। मंडळी आज शहरामध्ये पाणी तुंबतं, शहरामध्ये गर्दी होते, शहरामध्ये ट्रॅफिकला आपल्याला सामोरं जावं लागतं। आपण कोणत्या पद्धतीचं जीवन जगत आहोत याचा आपण नक्की विचार करावा। आज आपल्याला या गावांमध्ये राहूनच आपल्या आई वडिलांची सेवा करत आपल्या काळी आईची सेवा करणं गरजेचं आहे आणि या काळी आईच्या सेवेतून मिळणाऱ्या अन्नधान्याला विक्री करून आज आपण आपली उपजीविका भागवणं गरजेचं आहे। वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी राबवणं गरजेचं आहे। असंख्य ऍक्टिव्हिटी आहेत शेतीमध्ये करण्यासारख्या, फक्त करण्याची जिद्द पाहिजे। जिद्दीनंच आपण एखाद्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकतो। ज्यावेळी आम्ही हे कृषी पर्यटन चालू केलं त्यावेळी अनेक लोक आम्हाला हसत होती, परंतु आज आमच्याकडे राहण्यासाठी ज्यावेळी शहरातून पर्यटक येतात त्यावेळी हीच लोक या ठिकाणी पाहण्यासाठी येत असतात। मंडळी म्हणून आपल्याला ज्यावेळी सुरुवात कठीण असते, नंतर केलेली सुरुवात कधी सोपी होऊन जाते हे देखील कळत नाही। आपोआप आपल्यासोबत माणसं जोडली जातात। याकरता आपण शहराकडे जाण्यापेक्षा गावाकडेच राहूया, गावाकडचं हे सुंदर निसर्गामध्ये आपण आपलं जनजीवन जगूया आणि आपली उपजीविका आपण गावामध्येच राहून तयार करूया। असेच व्हिडिओ जर आमचे पाहायचे असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका।